बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। नगरपालिका निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंगोली शहरामध्ये प्रचार सभा घेणार आहेत। भाजपचे उमेदवार नीता बाबाराव बांगर यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस हिंगोलीमध्ये येत आहेत। हिंगोली शहरामधल्या महात्मा गांधी चौकामध्ये फडणवीसांची ही सभा पार पडणार आहे। या सभेला देवेंद्र फडणवीसांसोबतच मंत्री अशोक उईके, मेघना बोर्डीकर हे देखील उपस्थित राहतील। महाराष्ट्राचे लाडके आणि यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या सभेला संबोधित करण्यासाठी येत आहेत। त्यांच्यासोबत आदिवासी कल्याण मंत्री आमचे उके साहेब आणि राज्याच्या राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर हे तिघही त्या सभेला संबोधित करण्यासाठी येत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अंबाजोगाईमधल्या सभेमध्ये बोलताना जीभ घसरली आहे। अजित पवारांच्या या विधानावरून त्यांच्यावर मोठी टीकाही झाली होती। या प्रश्नावर अखेर अकोटला जिल्ह्यामधल्या अकोटच्या सभेमध्ये अजित पवार यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे। आपण अंबाजोगाईमध्ये जे बोललो ते स्वच्छतेच्या मुद्द्यावरून बोललो, मात्र बोलताना एखादा शब्द निघतो, अंबाजोगाईच्या सभेतील तो शब्द निघायला नको होता असं अजित पवार म्हणाले। अजित पवार अकोला जिल्ह्यामधल्या अकोटमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली आहे। ज्या भागामध्ये करून दाखवलं त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहरं एकदम घाण असतात, बकालपाडा असतो तिथं, त्यांना सांगायचा अधिकार नसतो। आता जाऊन बघा माझं बारामती शहर कसं स्वच्छ देखणं केलेलं आहे। आपल्याला विकास साधायचा आहे, जसा आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये केला, जसा आम्ही बारामतीमध्ये केला, जसा आम्ही इतर ठिकाणी केला। वेगवेगळ्या शहरात जर बकालपणा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला विकार म्हणून, तो शब्द मी वापरायला नको होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु बकालपणा शहरामध्ये बकालपणा नसला पाहिजे। शहर कुठलंही असू द्या, त्याच्यामध्ये सगळ्यांना योग्य पद्धतीच्या सुविधा मिळाल्या पाहिजे। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा आयोजित करण्यात आली आहे, मात्र अपेक्षित गर्दी न जमल्यामुळे चक्क शासकीय आशा आणि अंगणवाडी सेविकांना पाचारण करण्यात आलं। दादांच्या या प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात मलकापूर तालुक्यातील अंगणवाडी आणि आशा सेविकांनी व्हॉट्सअप मेसेज करून सभेला हजर राहण्याची सूचना देण्यात आल्या होत्या। तिकडे मालवणमध्ये शिंदे सेना आणि भाजपमधला संघर्ष आणखी पेटलाय। भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी केलाय। इंस्टाग्राम लाईव्ह करत निलेश राणे थेट भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पोहोचले। रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सोबतच निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरी बोलावून घेतलं। दरम्यान या घटनेनंतर भाजपकडूनही प्रतिक्रिया आली आहे। काही जणांकडून भाजपला जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याचा भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलंय। पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी योग्य चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी असंही बन म्हणाले। 20-25 लाख असलेली एक बॅग मिळाली पैशाची, त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून 20 ते 25 लाख रुपये असावे। हे विजय केनोडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना, त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही। आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल। काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली। मी हेच म्हणत होतो, हे अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? मालवण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी काहीही संबंध नाही। जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी काही लोक अशा पद्धतीचं षडयंत्र रचतायत का आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करतायत का याचा देखील तपास होणं गरजेचं आहे। या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी आणि निवडणूक आयोगाने योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे। भारतीय जनता पार्टी पैसे वाटपावर विश्वास ठेवत नाही। आमचा लोकशाहीवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर संपूर्ण विश्वास आहे।
रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंचे आरोप फेटाळून लावलेत. ज्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं त्यांच्या घरी अशी धाड टाकणं योग्य नाही असं रवींद्र चव्हाण म्हणाले. तसंच मालवणमध्ये युती न केल्यामुळे शिंदे सेनेचा संताप होत असल्याचंही चव्हाण म्हणतात. 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत. 3 दिवसा अगोदर तिथल्या असणाऱ्या उमेदवार जे आहेत, आता कालच मी तिथे सभेमध्ये गेलो होतो, त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांना काय सांगितलं हे लक्षात येत आहे की त्या उमेदवार जे आहेत त्या उमेदवार त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे, हे खोटं आहे, ते खोटं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांचा जल्लाद म्हणून उल्लेख केलाय. जल्लाद हा फासावर लटकवण्याचं काम करतो, तसं देवेंद्र फडणवीस लोकशाहीला फासावर लटकवण्याचं काम करत असल्याची जहरी टीका सपकाळ यांनी केली आहे. सचिन गुजर यांचं अपहरण केल्यानंतर सपकाळ यांनी श्रीरामपूरमध्ये जात गुजर यांची विचारपूस केली आहे. यावेळी त्यांनी फडणवीसांवर ही टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्ही जल्लाद आहात, जल्लाद. आणि जल्लाद काय काम करतो तर लटकवण्याचं काम करतो. तुम्ही लोकशाही, गणतंत्र, लोकशाहीचे संकेत, सभ्यता, महाराष्ट्राचं पुरोगामित्व या सर्वांना फासावर लटकवत आहात. आपण जल्लाद आहात. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरून एकनाथ शिंदेंनी सारवासारव केली आहे. नगरविकास खात्याचा निधी हा छोट्या शहरांना द्यावा लागतो या अर्थातून गुलाबराव बोलले असावेत असं शिंदे म्हणतात. काही ना भ्रम आहे, पैसे दिलं की अंबानेर फुटतं. म्हणून तुमच्या नशिबामध्ये 1 तारखेला लक्ष्मी आहे. आपल्या खाटी बाहेर टाकून झोपा. लक्ष्मी दादोदार फिरून आणि म्हणील बघता काय झोपलायस तू. आता तो पार्ट्या सुरू झाल्या. मच्छी पार्टी, भरीत पार्टी, मटण पार्टी. हा त्यांचं मटण पण दावा आमचं बटन हे सांगण्यासाठी. आणि आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे. हे माल है नगर विकास में. माझी तर नगरपालिका आत्ता झाली नशिराबाद. मी मागच्या भाषणातही बोललो, नगरपालिका होण्याच्या अगोदर 5 कोटी रुपयांची बिल्डिंग तयार आहे माझी. लोक हुशार आहे. 22 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली. सरदार उठ बघता काय झोपलाय, उठ, मी आली आहे, तुला प्रसन्न होते. बाहेर खाली टाकून झोपा तुम्ही 1 तारखेला. लक्ष्मी येणार आहे, उठ बघता काय झोपलाय, उठ. पण लोक समजदार आहे. छोटी छोटी जी शहर आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, त्यांचे विकास आराखडे मंजूर झाले पाहिजे याकडे आम्ही कटाक्षाने पाहतोय. आणि मोठी शहरं विकसित होतात, पण छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत. त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय, यापुढेही निधी देणार, याचा अर्थ असा घ्यायचा. दरम्यान गुलाबराव पाटलांनी प्रचार सभेमध्ये लक्ष्मी दर्शनबद्दल केलेल्या विधानावरून विरोधक मोठ्या प्रमाणात टीका करतायत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराच्या मार्गाने तिन्ही पक्षांनी कमावलेले पैसे ते वाटणार आहेत. एका मतदाराला 10,000 रुपये देण्याचं आमिष त्यांनी दाखवलंय, अशी जहरी टीका नाना पटोलेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली आहे. हे महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी महायुतीचं जे सरकार आहे हे कॉमेडी शो जो असतो त्या प्रकारे वागतात. या भाजप आणि महायुतीच्या सरकारला सत्तेतून बाहेर काढायचं असेल तर हे नगरपालिका पहिला पाया आहे आणि हा पाया तुम्ही संविधान वाचवायसाठी आपण रचा. मुंबईसह आता नवी मुंबईतही दुबार मतदार सापडलेत, अशी माहिती मनसेचे नेते गजानन काळे यांनी दिली आहे. नवी मुंबईमध्ये तब्बल 45,500 दुबार मतदार मिळालेले आहेत. मनसेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून सापडलेले दुबार मतदार यादीमधून वगळण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये 1,000 ते 2,500 दुबार मतदार असल्याचा आरोप मनसेनं केला.
मतदार यादीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहे. बोगस मतदारांबरोबरच दुबार मतदारांचा सुद्धा भरणा जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही ही हजारो नावं, म्हणजे मी बेलापूर विधानसभेत स्वतः 18,000 नावं ही निवडणूक आयोगाला वर्षभरापूर्वी दिली होती. आता निवडणूक आयोगाने आणि थोडक्यात नवी मुंबई महानगरपालिकेने हे मान्य केलंय की जी 9,48,000ची मतदार यादी पूर्ण नवी मुंबई शहराची आहे, त्यात 45,588 जी नावं आहेत ही दुबार मतदार आहे. आणि त्या पूर्ण 9,48,000 नावांमध्ये याला 2 स्टार करण्यात आलेले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच विरोधकांकडून मतदार यादीमधल्या घोळाचा आरोप करत भाजपसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलाय. विरोधकांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानं त्यावर स्पष्टीकरण देत मतदार यादीतील घोळासंदर्भात सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 27 नोव्हेंबरची मुदत दिली होती. मात्र आता निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यामधल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी सोलापूर सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली होती. आपल्या उमेदवारीचा अर्ज बाद केल्यानंतर त्यांच्या अर्जावरील अपील संदर्भातील सर्व बाजूचे युक्तिवाद न्यायालयामध्ये पूर्ण झालाय. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उज्ज्वला थिटे यांचा अपील अर्ज फेटाळलाय. दरम्यान या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाऊ अशी भूमिका उज्ज्वला थिटे यांनी मांडली आहे. न्यायालयाकडून त्यांनी तो निकाल दिला आहे त्याचा मी आदर करते आणि आता त्यांचा उद्या अंतिम निकाल जो आहे तो आल्यानंतर आता आम्ही हायकोर्टमध्ये जाऊ घेऊ. हायकोर्टामध्ये पण नाही जर आम्हाला हे वाटतं काय तिथेही आम्हाला जर अपयश आलं तर सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ. आणि शेवटी तिथंही काय असेल तर परमेश्वराचा दरबार असतो. आम्ही अर्थाने तर देवाला आम्ही हात मारतोय. तर परमेश्वराला आम्हाला न्याय द्यायचा असेल तर तो देईल. पण आमचा संघर्ष हा थांबलेला नाहीये आणि अजिबात थांबणार नाही. दरम्यान उज्ज्वला थिटे यांची याचिका जिल्हा न्यायालयानं फेटाळल्यानंतर अनगरमध्ये मोठा जल्लोष करण्यात आलाय. अनगर नगरपंचायतीसमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले. नांदेडच्या लोहा इथे आयोजित जाहीर सभेमध्ये तटकरे यांनी हे संकेत दिले. लोकसभेदरम्यान आम्ही सोबत काम केलं. अपक्ष आमदार असताना त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलाय. त्यामुळे ते मराठवाड्यापर्यंत सीमित राहणार नसून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावीपणे काम करण्याची संधी त्यांना मिळणार असल्याचं तटकरे यांनी जाहीर सभेमध्ये म्हटलंय. आमची जोडी त्या वेळापासूनची आहे. आज मी जरी प्रदेशाध्यक्ष असलो तरी आपल्याला सांगू इच्छितो आहे, प्रतापराव केवळ लोहा मतदारसंघाचे नेते नाही आहेत. प्रतापराव केवळ नांदेड जिल्ह्याचे नेते नाही आहेत. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यावरती मोठी जबाबदारी देणार आहे. ते मराठवाड्यामध्ये सीमित राहणार नाहीत तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावीपणाने काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रतापरावांना पुढच्या कालावधीमध्ये देणार आहे. अकोल्यामधल्या हिवरखेड ग्रामपंचायतीचं नगरपालिकेमध्ये रूपांतर केल्याच्या श्रेयवादावरून आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये मतभेद असल्याचं चित्र आहे. भाजप आमदार प्रकाश भारसाखळे यांच्या पाठपुराव्यामुळे हिवरखेड नगरपालिका झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींमुळेच हिवरखेड नगरपालिका झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. हिवरखेडची जी काही ग्रामपंचायत आहे तिला नगर परिषदेमध्ये परिवर्तित करा अशा प्रकारची मागणी होती. तात्काळ आपण स्थगिती दिली आणि ही एकमेव घटना अशी आहे गेल्या 5-10 वर्षातली की ग्रामपंचायतीतनं थेट नगर परिषद आपण तुमची तयार करून टाकली आणि आता या ठिकाणी त्याची निवडणूक लागलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं आता पहिल्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा हा नगर परिषदेवर लागला पाहिजे. ही आता तुमची जबाबदारी आहे. तुमचं म्हणणं मी ऐकलेलं आहे, आता माझं म्हणणं ऐकण्याची जबाबदारी ही तुमची आहे. मी पण राज्याचा उपमुख्यमंत्री होतो. मी त्याच्यामध्ये सर्वतोपरी सहकार्य केलं आणि प्राजक्तला पण सांगितलं की आपल्याला हिवरखेड नगरपालिका करायची आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या अमोल मिटकरींच्या, प्रतिभाताईंच्या आणि सगळ्यांच्या आग्रहाला यश त्या ठिकाणी मिळालं. आता काही जण सांगतात हे आम्ही केलं. आता खरं काय खोटं काय वरच्यांनाच माहिती. आता मी काय सांगणार.
बीड नगरपालिकेच्या प्रचारासाठी मंत्री पंकजा मुंडे मैदानात उतरल्यात। योगेश क्षीरसागर यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे बीडमध्ये भाजपची ताकद वाढली आहे। इतिहासात पहिल्यांदाच कमळाचं फुल बीड नगरपालिकेची निवडणूक लढतंय। दरम्यान सुसंस्कृत सुशिक्षित फळी निर्माण करण्याचा मानस असल्याचं पंकजा मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय। राजकारणामध्ये फिल्टर लावून लोक जोडते आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या। मुळामध्ये इथे प्रतिष्ठेचा विषयच येत नाही, इथे विकासाशी संबंधित हा विषय आहे आणि एक सुसंस्कृत सुशिक्षित असा एक फळी बीड जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचा माझा तरी मानस आहे। आता योगेश क्षीरसागर स्वतः डॉक्टर आहेत, त्यांच्या पत्नी डॉक्टर आहेत आणि आमचे उमेदवारही डॉक्टर आहेत, तर एक सुसंस्कृत सुविद्य असे लोक राजकारणामध्ये यावे। अमरावतीमध्ये भाजपच्या सर्व नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दर्शवणार असल्याचं आमदार रवी राणा यांनी सांगितलंय। अमरावतीमध्ये रवी राणांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कोर कमिटीची बैठक पार पडली आहे। त्यामध्ये रवी राणांनी भाजपला पाठिंबा दर्शवल्याचं स्पष्ट केलंय। तसंच युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीनं एकही उमेदवार रिंगणामध्ये नसल्याची माहिती रवी राणांनी दिली आहे। कोर कमिटीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक मताने ठराव घेतला की ज्या ठिकाणी नगरपंचायत नगरपालिका भाजपचे नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट आहे त्या ठिकाणी एकतर्फा युवासेना पार्टी त्यांचा प्रचार करेल, त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण पाठिंबा देईल अशा प्रकारचा कोर कमिटीचा युवासेना पार्टीचा निर्णय झाला। ज्या ठिकाणी युवासेना पार्टीचे नगरसेवक उभे आहे, काही भाजपचे आहे, त्या ठिकाणी मैत्रीपुढे आम्ही लढू, पण नगराध्यक्षाचे सगळे उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला पूर्ण ताकदीनं युवासेना पार्टीचा आम्ही या ठिकाणी एकमताने पाठिंबा दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यवतमाळ जिल्ह्यामधल्या पांढरकवडामधील जाहीर सभेमध्ये थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावलाय। पांढरकवडामध्ये एमआयडीसी झाली पाहिजे अशी स्थानिकांची मागणी असल्याचं शिंदेंनी सामंतांना म्हटलंय। यावेळी एमआयडीसी निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन शिंदेंनी दिलंय, तर उदय सामंत यांनी तत्काळ कारवाई करण्याचं मान्य केलंय। तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची। लगेचच परत आहे, पाहत राहा एबीपी माझा।